नमस्कार, मी रेणुका. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आता स्टिंग आपण बघितलेली आहे, पाहुण्यांची आपण सकाळपासून ओळख केलेली आहे. या व्यक्तीची मला आणखीन कोणतीही ओळख करून द्यायची गरज नाहीये. वैभवचं जोरदार स्वागत करूया. तुझं खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये. थँक्यू सो मच. वैभवशी खूप गप्पा मारायच्या आहेत, कॉफी आणि बराच गाजतोय, पण त्याच्या व्यतिरिक्त देखील तो अनेक प्रोजेक्ट्सवर सध्या काम करतो आहे. त्याच्या खूप गमती जमती आहेत, त्या देखील आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तुमच्या प्रश्नांची देखील जरूर वाट बघतोय आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022 66 899263 0226689263. तुमचे प्रश्न येणारच आहेत, पण सुरुवात करणार आहोत आता बाजीराव मस्तानी. एक खूप महत्त्वाच्या प्रोजेक्टवर सध्या वैभव काम करतो आहे. वैभव, बाजीराव मस्तानी खूप एक वेगळं प्रोजेक्ट आहे असं म्हटलं जातं. त्याची चर्चा आत्तापासून आहे. मग त्याच्या पेहरावाबद्दल असेल किंवा एकूणच त्याच्या कास्टिंगबद्दल असेल, त्याच्यातला एक महत्त्वाचा रोल तू करतो आहेस. नेहमीपेक्षा एक वेगळं, म्हणजे आपण म्हणू शकतो कॉफी आणि बरंच काहीचं यश आहेच, पण हिंदीमध्ये एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये तू काम करतोयस. तिथून सुरुवात करूयात की तो अनुभव कसा आहे? संजय लीला भंसाली म्हटल्यावरच ते जे ग्रँजर येतं, इट्स अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर जेव्हा तुम्ही तिकडे काम करता. आणि स्टारकास्ट पण इतकी मोठी आहे ना, म्हणजे रणवीर म्हणा किंवा दीपिका, प्रियंका, तन्वी आझमी मॅम आहेत. तर सगळ्यांसोबत माझी सीन्स आहेत. चिमाजी अप्पाचा रोल मी साकारतोय. तर खूप शिकण्यासारखं आहे. आणि एकंदरीत इतक्या मोठ्या लेवलवर, इतक्या मोठ्या कॅनव्हासवर मी अजून काम केलेलं नव्हतं. म्हणजे 150-200 लोक माझ्या आजूबाजूला, आणि त्याच्यामध्ये तुम्ही डायलॉग डिलिव्हर करताय किंवा तो एक सीन जो त्यांनी कन्सिव्ह केलाय तो तुम्ही पोर्ट्रे करताय. तर इनिशियली येस, मला थोडं दडपण आलेलं, कारण मुळात ती भाषा पण कलोक्युअल नाही आहे. त्यामुळे ते पाठांतर करता करता पण बरेच जण नाकीनव आले होते मला. पण नाही, ॲज अन ॲक्टर आय एम इम्प्रूव्हिंग. आणि मला वाटतं खूप चांगला अनुभव आहे एक अभिनेता म्हणून. आणि बाजीराव मस्तानी सारखी फिल्म ही सारखी बनत नाही. म्हणजे तर दॅट वे आय कन्सिडर माय सेल्फ व्हेरी लकी की आय एम अ पार्ट अँड दॅट टू अँड आय एम प्लेइंग अन इम्पॉर्टंट रोल इन दॅट. तू म्हणाला म्हणजे एक ऐतिहासिक असा हा सिनेमा सगळा तयार होतो आहे. भाषेचा मुद्दा लागतो, तू नागपूरचा आहेस, म्हणजे त्याच्यात हिंदीचं तर असेल, पण जो लहेजा आहे, उर्दू आहे त्याच्यामध्ये, त्याची प्रॅक्टिस कशी केलीस? नाही, मुळात उर्दू नाही येतात, कारण पेशवाईमध्ये उर्दूचं असं फार, पण त्याच्या आपण म्हणतो की काही उच्चारांसाठी आपण हिंदीमध्ये काय काय लहान म्हणजे 10वी पासून मी उर्दू शिकत होतो, त्यामुळे मला असं ते म्हणतात ना, प्रोनाऊन्सिएशनवर फार काही प्रॉब्लेम नाही आला. पण डायलॉगच त्याचे काही इतके कठीण होते. जसे एक जर एग्जाम्पल दिला तर, आपको जानकर बड़ी खुशी होगी कि बुंदेलखंड की जीत के बाद हमारी थकी हुई सेना ने सिरोंजे पे धावा बोलकर मोहम्मद अजमल खान को भी खदेड़ दिया. हे काय हे वाचल्यावर मी पण, अरे हे काय, हे पाठ करायचंय. आणि त्यात तो वन शॉट होता 40 सेकंदांचा, असा की मी चालत येतोय, मी आणि तन्वी मॅम. तर ऍक्च्युली काय म्हणजे भीती काय असते मला तो एक्सपिरियन्स आला. पण नाही, सिरियसली म्हणजे आय थिंक तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करता. ही इज अ टास्क मास्टर. तर त्यांना हेच हवंय, तर ते तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आय थिंक कलाकार म्हणून तुम्ही खूप छान रित्या घडता. शाळेतला अभ्यास आठवत असेल? हो, सगळं. जरूर तुझ्याशी गप्पाशा सुरू ठेवणार आहोत. आपण आता फोन यायला सुरुवात झाली आहे. आपल्याला अभिषेक पांडे यवतमाळहून प्रश्न विचारतात. विचारा अभिषेक. हॅलो, मला असं विचारायचं होतं की वैभवदाच्या अभिनयाची शैलीचं रहस्य काय, आणि त्याचं आणि भूषणदाची केमिस्ट्री पण खूप आवडते मला. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी अभिनयाचं प्रशिक्षण कुठून घेतलंय, त्याची जरा माहिती पाहिजे होती. बापरे, 3 प्रश्न आहेत. शैलीचं रहस्य ते तर अवघड प्रश्न, मी त्याच्यावर नंतर येतो. पहिले भूषण आणि माझ्या केमिस्ट्री बद्दल सांगतो. भूषण आणि मी पहिली सिरियल एकत्र केली होती ती म्हणजे पिंजरा. आणि वी हिट इट ऑफ इन्स्टंटली. आणि माझ्यासाठी तो मित्र नाही, तो भाऊ आहे. तर त्यामुळे मी नेहमी म्हणतो की केमिस्ट्री 1-2 ॲक्टरमधली अशी असते की तुम्ही किती कम्फर्टेबल आहात एकमेकांची. आणि जसं मी म्हणालो की भूषण फॉर मी इज लाईक अ ब्रदर, त्यामुळे ती केमिस्ट्री नक्कीच स्क्रीनवर दिसते तुम्हाला. नंतर दुसरं काय होतं, अभिनयाचं प्रशिक्षण कुठे घेतलं? मी लहानपणापासून नाटकात, म्हणजे नागपूरमध्ये असताना मी नाटकात काम करायचो. त्याच्यानंतर शाळेतले पण जे काही प्लेज होते त्याच्यात मी पार्टिसिपेट करायचो. आणि इंजिनिअरिंगसाठी जेव्हा मी पुण्यात गेलो COEP मध्ये, तर तेव्हा ॲक्च्युली इंटर कॉलेजिएट ड्रामा कॉम्पिटिशन जे होते त्यात मी खूप घडलो असं मला वाटतं. आणि इतकं चांगलं कॉलेज आणि इतकी चांगली टीम मिळाली. तर त्यामुळे ॲज अन ॲक्टर, ॲज अन इंडिव्हिज्युअल, ॲज अ ह्युमन बिंग मी तिकडे खूप ग्रूम झालो. आणि मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचा काही संबंध बाय बाय केलं. बरं, शैलीविषयी त्यांनी विचारलं होतं.
शैलीबद्दल तर मी खरं सांगू तर मी फार विचार करत नाही, कारण आय थिंक प्रत्येक कॅरेक्टरची शैली वेगळी असते. म्हणून तुम्ही जेव्हा पण अमुक एखादा रोल साकारताय, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कॉफी आणि बरंच काही बद्दल जर आपण बोललो, तर कॉफी आणि बरंच काही मधला जो निषाद आहे तो असं फार त्याला मनातल्या भावना एक्सप्रेस करता येत नाही असं एक ते कॅरेक्टर आहे. त्याच्यानंतर मी काही फिल्म्स करतोय, त्यात एक चीटर नावाची फिल्म आहे, तर त्यात तो एकदम सुने फालतू नाही, डोक्याला ताप द्यायचा नाही, ती एक शैली वेगळी आहे. चिमाजी अप्पा म्हणालात तर पेशवाईची ती एक शैली वेगळी आहे. तर मी तर असं प्रयत्न करतो की प्रत्येक कॅरेक्टरची शैली वेगळी असायला हवी. तर फिक्स्ड असं काही नसतं. आय थिंक इट डिपेंड्स ऑन द कॅरेक्टर दॅट यू आर प्लेइंग. आपला पुढचा प्रश्न सिद्धेश विचारतायत नवी मुंबईहून. विचारा सिद्धेश. नमस्कार. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. बर. पहिला, पिंजरा, अमर प्रेम आणि तुझं माझं जमेना या 3 मालिकेंमधील वेगवेगळ्या रोलमध्ये तुमचा आवडता रोल कोणता? बरं. दुसरा प्रश्न असा आहे की एकापेक्षा एक या रियालिटी शो मध्ये आलेले अनुभव कोणते आहेत? आणि तिसरा असा आहे की सुराज्य हा चित्रपट तुम्हाला कसा मिळाला व त्यातील तुमच्या रोल विषयी माहिती द्या. बापरे, तुझा इंटरव्ह्यू तयार होतोय. पहिला प्रश्न सिरियल. मला असं वाटतं की तिन्ही वेगवेगळे फेजेस होते आयुष्यातले. अमर प्रेम वॉज द फर्स्ट सिरियल, त्यामुळे पहिल्यांदा थिएटर बॅकग्राऊंड असल्या कारणाने पहिल्यांदा कॅमेरा फेस करत होतो, तर तो एक वेगळाच अनुभव होता. म्हणून मला असं वाटतं 3 अनुभव वेगवेगळे म्हणून मी कम्पेअर करता येणार की हा चांगला होता का तो जास्त चांगला होता. पिंजरा त्यात निगेटिव्ह शेड होती, त्यामुळे तो पण मी पहिल्यांदा रोल तसा करत होतो. आणि तुझं माझं जमेनाला पहिल्यांदा असं वाटलं की हा आता मला थोडं आय एम कम्फर्टेबल विथ कॅमेरा. त्या 3 वेगवेगळ्या फेजेस म्हणेन मी, आणि तिन्ही याच्यात खूप शिकायला मिळालं. अमर प्रेम मध्ये मी राजीव पाटलांसोबत काम केलं, ते डिरेक्ट करत होते. त्यानंतर पिंजरामध्ये पण जसं मी म्हणालो एक निगेटिव्ह टचवाला रोल होता. तुझं माझं जमेनाचं त्याचं पण एक ग्रँजर वेगळंच होतं, कारण रीमा लागू, महेश मांजरेकर हे सगळं एकत्र आले होते पहिल्यांदा, तर त्यांच्याकडून पण खूप शिकायला मिळालं. तर मला असं वाटतं की तिन्हीच्यात खूप शिकायला मिळालं, आणि मला तिन्ही तितक्याच जवळचे, कारण तिन्ही आयुष्यातले वेगवेगळे फेजेस माझे रिप्रेझेंट करतात. त्याच्यानंतर एकापेक्षा एक त्याच्याबद्दल विचारलं त्यांनी. मी डान्स लहानपणापासून शिकायचो, म्हणजे आई मला क्लासेसला वगैरे पाठवायची, पण एकापेक्षा एक केल्यानंतर ना जे एक बीटचं असतं ना, की बीट कुठेही चुकली नाही पाहिजे किंवा थोडा 19-20 नाही होता कामा, ते एकापेक्षा एक मध्ये मी खूप शिकलो. माझ्या मते ॲज अ डान्सर मी खूप तिकडे इम्प्रूव्ह झालो, कारण सलग 6 महिने तुम्ही त्याच्यावर काम करता, त्यामुळे एकापेक्षा एक मध्ये खूप चांगला अनुभव आला. पूजा सावंत सोबत मी शी वॉज माय पार्टनर आणि खूप मजा आली. त्याच्यानंतर तिसरा काय होता? सुराज्य. सुराज्यचे जे दिग्दर्शक आहे ते संतोष मांजरेकर. तर तुझं माझं जमेना ते पाहत होते, कारण महेश सरांचे कझिन आहेत, तर तेव्हा त्यांनी मला ही फिल्म ऑफर केली. त्यांना माझं काम आवडलं आणि तुझं माझं जमेनामधलं, आणि त्यांनी विचारलं तू सुराज्य करशील का, तर तेव्हा मी हो म्हणालो. आणि आय एम व्हेरी हॅपी की आज मला राज्य पुरस्कारासाठी मी नॉमिनेट झालोय बेस्ट ऍक्टर म्हणून सुराज्यसाठी. सो आय थिंक सगळे उत्तर दिले प्रश्नांचे. आणि नॉमिनेशन झालंय, तुला पुरस्कार देखील मिळूयात अशी आपण आता शुभेच्छा व्यक्त करूयात. आपल्याला पुढचा प्रश्न विवेक नसाळे विचारतायत बीडहून. विचारा प्रश्न. हॅलो. हा विचारा. हॅलो मॅडम. हा. सरांचे पहिले अभिनंदन. थँक्यू. आणि सरांना अनेक मराठी सिरियल मध्ये आणि पिक्चर मध्ये पाहिले. काय अनेक मराठी सिरियल आणि पिक्चर मध्ये पाहिले. तर त्यांना एखाद्या हिंदी सिरियल मध्ये लीड रोल मध्ये पाहण्याची खूप इच्छा आहे, तर त्याबद्दल त्यांना काय विचाराल? बरं, त्यांना हिंदी मराठी प्रोजेक्ट्स मधून थोडा वेळ मिळाला तर ते हिंदी सिरियलकडे जातात. हिंदी सिरियल मित्रा, सिरियलचं कसं असतं ना की तुम्हाला खूप जास्त तुम्हाला वेळ द्यावा लागतो, आणि देवाच्या कृपेने आता माझे फिल्म्स आणि मराठी किंवा हिंदी फिल्ममध्ये माझा वेळ इतका बिझी आहे मी सध्याशी, की सध्याशी तरी ॲज ऑफ नाव हिंदी सिरियल नाही आहे. पण दॅट मीन्स तुला माझं काम आवडतं, सो आय एम रिअली व्हेरी हॅपी. आणि माझे हिंदी आणि मराठी फिल्म्स तू नक्की आवर्जून बघ. आपल्याला पुढचा प्रश्न डोंबिवलीहून भारत वावळ विचारतायत. विचारा. वैभव नमस्कार. नमस्कार. तू अनेक मराठी टीव्ही मालिका, मराठी चित्रपटामध्ये आणि मराठी नाटकामध्ये उत्कृष्ट अभिनयपूर्ण यश संपादन केलं, तुझं अभिनंदन. थँक्यू. माझा प्रश्न असा आहे की इतका चांगल्या अनुभव मागे असताना तुझं हिंदी टीव्ही मालिका किंवा हिंदी चित्रपटामध्ये एखाद्या व्हिलनची अभिनेत्याची भूमिका काढण्याची तुला ऑफर आली तर तू ते स्वीकारशील काय? धन्यवाद. हिंदी सिरियल मध्ये मुळात मी जसं म्हणालो ना की माध्यमाचं ते डिपेंड, तुमचा वेळ, तुम्ही कसं काय, ते प्रायोरिटीज तुमचे असतात. पण विलन, तुमचा प्रश्न आहे की विलनची भूमिका साकारेन का, मला नक्की आवडेल. का नाही, कारण माझ्या मते हिरोपेक्षा जास्त स्कोप विलनला असतो वेन इट कम्स टू ऍक्टिंग. तर नक्कीच मी म्हणजे विलनची जर भूमिका कोणी मला ऑफर केली, मी नक्की त्याचा विचार करेन, आणि मला जर स्क्रिप्ट आवडली, रोल आवडला तर मी नक्की करेन. जर आपल्याला पुढचा प्रश्न विक्रांत सावंत विचारतात. विचारा विक्रांत. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता कोणत्या मराठी सिरियल्स करणार आहात का? बापरे. मराठी सिरियल तर ॲज ऑफ नाव मी नाही करत आहे, मी मराठी फिल्म्स करतोय. तर मराठी सिरियल पुढे कधी करीन माहित नाही, पण आत्ता तरी मराठी फिल्म्स आणि हिंदी फिल्म्समध्ये जरा मी माझं
माझा वेळ त्यात आता गुंतलेला आहे. बरं, आपल्याला मधुकर गायकर पुढचा प्रश्न पुण्याहून विचारतात. विचारा. हॅलो, हा, तुमचा प्रश्न विचारा. आम्ही मधुकर गायकवाड बोलतोय पुण्यावरून. बरं. नमस्कार. सरांना मी नमस्कार करतो आणि मला हे विचारायचं की सर तुमचं वैयक्तिक जीवन आणि त्यावेळेस तुम्ही एखाद्या चित्रपटामध्ये गायकवाड प्लीज मधुकर गायकवाड. जरूर, ते करतो मी. तुमचा प्रश्न फक्त तुमचा पूर्ण करू शकाल? हा, करतो सर. माझा प्रश्न असा आहे सर की तुमचं वैयक्तिक जीवन आणि चित्रपटात ज्यावेळेस एखादी तुमची कुठली भूमिका असते त्यावेळेस त्याचा एखादा रोल जर तुम्ही करत असाल तर त्याच्या जीवनात तुम्हाला काय फरक दिसतो किंवा काय वाटतो फरक? मी कॉफी आणि बरंच काहीचं उदाहरण देतो तुम्हाला, कारण ते जे कॅरेक्टर आहे ना निषाद, तर जेव्हा मी शूटिंग चालू झाली ना तेव्हा मला असं बऱ्याचदा जाणवलं की कुठेतरी त्या कॅरेक्टरमध्ये आणि माझ्यात सिमिलॅरिटी आहे. मी पण माझ्या मनातल्या गोष्टी माझ्या जवळच्या लोकांना पटकन सांगू शकत नाही. सेम इज द केस विथ निषाद. तर त्यात वैयक्तिक आयुष्यात फरक काय पडतो माहितीये का, की फिल्म झाल्यानंतर जेव्हा मी फिल्म पाहिली आणि आमच्या फिल्मचा मेसेज असा होता की लाईफ इज टू शॉर्ट फॉर यू टू वेट. तुमच्या मनातली गोष्ट जर समोरच्याला, जर तुम्हाला काही वाटत असेल तर समोरच्याला सांगा. इट्स नॉट ऑलवेज आय लव्ह यू. आईला सांगू शकता, भावाला सांगू शकता की आय केअर फॉर यू. तर वैभव म्हणून म्हणजे वैयक्तिक जीवनात खूप फरक पडला असा की मला एक जाणवलं की आपण जे लोकांना सांगतो ते वैयक्तिक आयुष्यात स्वतः पण इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. तर कॉफी आणि बरंच काही नंतर म्हणजे ऍक्च्युली फिल्म बघितल्यानंतर वैभव तत्ववादीमध्ये पण निषादमुळे बऱ्यापैकी फरक पडलाय. तो येस, इट इफेक्ट्स युअर पर्सनल लाईफ एज वेल. जरूर. आणखीन काय काय आठवणी, सेटवरच्या गमती जमती हव्यात आम्हाला तुझ्याकडून शेअर करून घ्यायच्यात, पण एका ब्रेक नंतर परत भेटणार आहोत. पहा फक्त IBN. डॉक्टर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबईहून सायली आपल्याला प्रश्न विचारतात. विचारा सायली. हॅलो वैभव. हाय. हॅलो, आय होप यू रिमेंबर, मी तुझी फेसबुक फॉलोवर आहे. मी तुला खूप सारे सरप्राईजेस पाठवते गेल्या 2 वीक्स पासून. हो, येस, खूप सारे कोलाजेस तू पाठवते. राईट. थँक्यू सो मच. आय एम सच अ बिग, आय वोंट से फॅन, आय एम युअर ॲडमायरर. आय जस्ट लव्ह युअर स्माइल अँड युअर आईज. थँक्यू सो मच. आणि तू खूप 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 क्यूट आहे. थँक्यू सो मच. तुला काही प्रश्न आहे? माझा प्रश्न असा आहे की तू तुझा बाजीराव मस्तानीच्या रोल बद्दल मला थोडं सांग आणि मला सांग की तुझे अजून कोणते हिंदी प्रोजेक्ट आहेत. ओके. म्हणजे बाजीराव मस्तानी विषयी आपण मला वाटतं बोलून झालाय. फक्त कॉम्प्लिमेंट तिने दिली म्हणून आणखीन माझा एक प्रश्न ऍड करते मी की तुला दुसरी फिल्म तिला फक्त हो, सांगतो, हो. प्रकाश झांची लिपस्टिक वाले स्वप्न ही एक आहे आणि बाजीरावमध्ये चिमाजी अप्पाची भूमिका करतोय. ओके. तुला आतापर्यंत चांगली म्हणजे असं आपण म्हणतो की खजिन्यासारखं वाटतं, एखादी अशी कॉम्प्लिमेंट असते की आपल्याला असं वाटतं की ही ना मला अशी जपून ठेवावी वाटते, असं काही आठवत आहे? हो, मी आता दुबईला गेलो होतो मिक्तासाठी. तर तेव्हा नाना पाटेकर आणि आय वॉज व्हेरी लकी की मी अर्धा तास नाना पाटेकरांसोबत बोलू शकलो तिकडे. आणि तेव्हा ते मला म्हणाले की तू उत्तम नट आहेस. आय वॉज लाईक डन. बस, इट्स द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट दॅट आय हॅव गॉट. म्हणजे विषय संपला. ही मेड माय डे. त्याच्यापुढे काय बोलावं तुला सुचलं पण नसेल कदाचित. थँक्यू एवढंच म्हणालो आणि मी नुसतं ऐकत होतो. ते खजिना आहे तो, म्हणजे इतका अनुभव आहे त्यांचा. तर नुसतं ऐकत बसलं तरी तुम्ही एक नट म्हणून खूप इम्प्रूव्ह होता असं मला वाटतं. आणखीन एक कॉफी बद्दलची तुझी आठवण आहे नागपूर बद्दलची, ती आपण बोलणार आहोत. पण आपल्याला पुढचा प्रश्न ज्योती विचारतात कोल्हापूरहून. विचारा ज्योती. हॅलो. हा, पहिल्यांदा IBN लोकमतला धन्यवाद, कारण तुम्ही वैभवला बोलवलात, कारण वैभव माझा सगळ्यात आवडता अभिनेता आहे. थँक्यू सो मच. आणि तुझा कॉफी आणि बरंच काही हा प्रश्न जो म्हणजे तुझा चित्रपट आहे ना, त्यानं माझ्या जीवनातले तरी बरेच प्रश्न सोडवलेत. अरे क्या बात आहे. कारण मी माझं स्वतःचं लग्न करणार, माझे आई वडील बघतायत, पण माझ्या घरी कांदे पोह्यांचाच मोस्टली कार्यक्रम करतात. पण आता म्हणजे मला असं वाटतं की मी कॉफी प्यायला त्या मुलासोबत जावं, कारण ते फक्त तुझ्या चित्रपटामुळे. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. अँड आय प्रे की तुला तो तुझा प्रिन्स चार्मिंग लवकर मिळो. हो. पण मला तुला विचारायचंय की तू जेव्हा लग्नासाठी म्हणजे तू तयारी करत असशील त्यावेळेला तू कांदे पोहे प्रेफर करशील की कॉफी प्रेफर करशील? ओहो, मी कॉफी प्रेफर करेन. ओके. जरूर. आणखी तुझ्या काय काय आठवणी आहेत? कदाचित आपल्याला वेळ कमी पडणार आहे, आधीच आम्ही सांगतो आहोत. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूया तुमच्या प्रश्नांसह. पहा फक्त IBN. डॉक्टरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमाचा वेळ संपत आलाय, अगदी काहीशी मिनिटं आहेत. पण तुझ्याकडे खूप छान आठवण आहे, नागपूर कनेक्शन आणि कॉफीचं काहीतरी वेगळी गंमत आहे तुझ्याकडे, ती काय आहे?
कॉफी जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात हाऊसफुल चाललेला तेव्हा मला एक मेसेज आला नागपूरहून की अरे वैभव तुला माहिती आहे का नागपूरमध्ये कॉफी हाऊसफुल आहे. आणि ते वाचल्यानंतर ना ते ॲक्च्युली म्हणतात ना इमोशनल, आणि आय वॉज ॲक्च्युली स्पीचलेस. मी आईबाबांसोबत काहीतरी मी नागपूरलाच होतो का कुठेतरी पुण्यात होतो आणि डॅड वॉज ड्रायव्हिंग, आणि मी मागे बसून नुसता तो मेसेज वाचला आणि असं लाईक येस यार, म्हणजे आय वॉन्टेड टू बी देअर. कारण ज्या शहरात स्वप्न पाहिले की आपला पिक्चर लागेल कधीतरी हाऊसफुल होईल आणि तो ॲक्च्युली नागपूरला हाऊसफुल चालू आहे. तो ती खूप त्या दॅट मोमेंट इज व्हेरी स्पेशल फॉर मी, आणि ती आठवण मी कधी विसरणार नाही. तो मेसेज कधीच विसरणार नाही की कॉफी आणि बरंच काही हाऊसफुल इन नागपूर. वैभव, या सगळ्याच्या पलीकडे म्हणजे जसं आपण म्हणतो की काही काही ना घरातूनच बाळकडून मिळत असतं की मला जायचं आहे, किंवा तू लहानपणापासून करतोयस, पण घरी कशी प्रेरणा मिळते किंवा घरातलं वातावरण कसं असतं? कारण मला तू इंजिनियर आहेस, तुझे बाबा इंजिनियर आहेत, मग हे कुठून आलं? सपोर्ट मला नेहमी दोघांकडून होताच, आईबाबांकडून. कला आईकडून आली आहे. आई म्युझिकमध्ये विशारद आहे आणि ती सितार पण शिकते, तर तशी ती आईकडून आलेली आहे, म्हणजे डान्स वगैरे सगळं. पण बाबांचा पण नेहमी सपोर्ट होता, म्हणजे त्यांनी कधी फोर्स नाही केला की इंजिनिअरिंग नंतर आता तू MS कर किंवा MBA कर किंवा जॉब कर, तर त्यांनी कधी फोर्स नाही केला. आणि आय थिंक दिस इज आयडियल पेरेंटिंग. म्हणजे बऱ्याचदा मी बघतो की पालक आपले स्वप्न मुलांवर लागतात की मी हे करू शकलो नाही तर तू कर, अरे पण त्याला काहीतरी भलतंच करायचं असेल ना. सो आय थिंक दॅट इज आयडियल पेरेंटिंग व्हॉट दे डिड. तुझ्या लुक्स विषयी, कारण मी आता जस्ट ऑफिसमध्ये किंवा माझ्या मैत्रिणींना किंवा मी जेव्हा म्हटलं की वैभव येतो तर मला सगळे की त्याची स्माईल खूप छान आहे, चार्मिंग स्माईल आहे, याच्याशी कॉम्प्लिमेंट खूप मिळत असेल ना? टचवूड येस. ओके, पण लुक्स बद्दल असं काही वाटलं होतं आपल्याला की आपण तुम्हाला खरं सांगू, आय वॉज द मोस्ट ऑर्डिनरी लुकिंग गाय. कॉलेजमध्ये असताना मला ना कधी कोणत्या मुलीने सेकंड लुक दिला ना काही, आणि आय एम नॉट एक्झॅजरेटिंग. त्यामुळे आता जे असे कॉम्प्लिमेंट्स मिळतात, आय थिंक आई पण तेच म्हणते तुला खूप इच्छा होती ना मनापासून, कदाचित म्हणून आता थिंग्स हॅव स्टार्टेड फॉलिंग इन प्लेस. कारण नाहीतर कधीच ना, म्हणजे मी अगदीच ऑर्डिनरी लुकिंग, मी अजूनही नाही म्हणणार मी एक्सेप्शनल कारण की फार गुड लुकिंग वगैरे, पण मी एक मनापासून काम करतो. आणि ते काम केल्यानंतर मला असं वाटतं की मग लोकांना जर तुम्ही मनापासून काही गोष्ट करताय ना, तर तुमचे निगेटिव्ह पॉईंट्स पण नाही, हा मनापासून करतोय रे, चल तू पसंत आहे आजा, असं होतं. आणि या सगळ्या पलीकडे आणखीन एक मुद्दा थोडासा, अगदी काही शेवटच्या सेकंदात, खवय्या आहेस तू, काय काय खायला आवडतं? एक तर नागपूर म्हणजे तिकडचं काहीतरी असेलच, अरे पण काय सावजी आमच्या ढाब्यावर, या नागपूर, तू पण नागपूर कनेक्शन आहे तुला, तर ढाब्यावर आपण किती धमाल करतो. आणि मला सगळ्यात जास्ती जी डिश आवडते ती म्हणजे आईच्या हातचं फ्रूट सॅलड. म्हणजे मी घरी नागपूरला जेव्हा पण जातो एवढं मोठं पातेलं असतं ते, आणि त्यात फक्त ते फ्रूट सॅलड मी खात असतो तिथून. डाएट वगैरे काही फॉलो नाही करत मी आता पुढचा प्रश्न तोच विचारणार होते, पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहेस. पण जसं तू आता म्हणालास राज्य सरकारच्या पुरस्कारासाठी तुझं नॉमिनेशन झालंय, खूप खूप शुभेच्छा त्याच्यासाठी देखील. आणि तू ज्या काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स करतो आहेस किंवा तुझे अपकमिंग जे काही असेल त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि टॉक टाइममध्ये असं पण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN.